पुणे विमानतळावरून पुन्हा गांजाची तस्करी. पुणे विमानतळावर तब्बल 26.80 कोटीचा हायड्रोपोनिक गांजा जप्त. पुणे विमानतळावर सीमाशुल्क विभागाची मोठी कारवाई. थायलंडमधून हायड्रोपोनिक गांजाची तस्करी. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी 76.78 किलो हायड्रोपोनिक गांजा जप्त केला. थायलंडमधून आणलेल्या खाद्यपदार्थाच्या बॉक्समध्ये लपवून हे अंमली पदार्थ भारतात आणण्यात आले होते. त्यांची आंतरराष्ट्रीय काळ्या बाजारातील किंमत सुमारे 26.80 कोटी रुपये असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. या प्रकरणी पुणे सीमा शुल्क विभागाने एका आरोपीला अटक केली असून थायलंडहून पुण्यात आलेल्या चीनी बनावटीच्या खाद्यपदार्थाच्या आयात मालाची तपासणी करताना हा प्रकार उघड झाला. मागील महिन्यापासून पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर थायलंडमधून हायड्रोपोनिक गांजाची तस्करी मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे समोर येत आहे. सीमा शुल्क विभागाने मागील काही महिन्यात अशा तस्करी विरोधात मोठ्या प्रमाणावर कारवाया केल्या आहेत. मात्र पुणे शहरात हा गांजा नेमका कोणाकडे आणि कशा मार्गाने पोहोचतो याचा सखोल तपास होणे आवश्यक आहे. तस्करी पाळेमुळे उकडून काढण्यासाठी सीमा शुल्क विभाग आणि पुणे पोलिसांनी समन्वयाने कारवाई करण्याची गरज आहे. पारस मोथा यांचा रिपोर्ट.